अमरावतीमधूनच आज सायंकाळी 5:30 वाजता अमरावती महानगरपालिका निवडणूक संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेची महत्त्वाची पत्रकार परिषद होते। तर आपण पाहतोय शिंदे सेनेकडून 20 ते 25 जागांची मागणी करण्यात आलेली आहे आणि अतिशय महत्त्वाची अपडेट अमरावतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जागा वाटपावरून तिढा कायम आहे। भाजपसोबत जागा वाटपावरून चर्चा फिसकटली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपकडून शिंदे सेनेला 12 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय, मात्र शिंदे सेनेकडून 20 ते 25 जागांची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे या ठिकाणी ही चर्चा फिसकटल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, शिंदेंकडून 20 ते 25 जागांची मागणी तर भाजप 12 जागा देण्यासाठी तयार होतं। अमरावती महानगरपालिकेमधून शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर गटारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, अमरावतीमधून महत्त्वाची अपडेट समोर येते, त्यानुसार आता शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे। नेमकं काय घडतंय अमरावतीच्या राजकारणात? एकंदरीत बघितलं तर गेल्या 4 दिवसापासून भाजप आणि शिंदे सेनेची जी आहे युती संदर्भात चर्चा सुरू होती। मात्र या संदर्भातली पहिली बैठक जी आहे ते नागपूरला झाली होती। यामध्ये खुद्द चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री असतील, अमरावतीमधून या ठिकाणी माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, नवनीत राणा यासोबतच जे बळे नेते जे आहे ते शिंदे सेनेचे यामध्ये चर्चा झाली। त्यानंतर म्हणजे बघितलं तर स्थानिक लेवलवर सुद्धा 2 दिवसापासून चर्चा सुरू होती, मात्र त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही। अखेर आज नागपूरला पुन्हा भाजपच्या कार्यालयामध्ये संपूर्ण चर्चा झाली, मात्र त्यामध्ये भाजपाकडून ज्या शिंदे सेनेला 12 जागांचा प्रस्ताव दिलेला होता, मात्र नक्कीच अमर, 22 ते 25 जागा धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।